आज आम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतली। याचा आम्ही महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग या विभागाकडून आम्ही गेले सर्वसाधारण या विभागासाठी आणि बाकी सगळ्याच विभागासाठी गेले दीड वर्ष झालं आम्ही शासनाशी मोठे आंदोलन करून पाठपुरावा करत आहे की निधीसाठी। तर याचा एक अंशतः भाग म्हणून आता आम्हाला पाणीपुरवठा विभाग व स्वच्छता विभागातर्फे महाराष्ट्र राज्य सरकारने 20,000 करोड रुपये अतिरिक्त निधी हा मंजूर करून दिलेला आहे व त्याचा GR पास झालेला आहे। तर त्याच्या व्यतिरिक्त 17,000 करोड रुपये हे यावर्षी 2026-27 मध्ये ती दायित्व द्यायला तयार आहेत असा त्यांनी GR काढलेला आहे। याबद्दल आम्ही आमचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले। त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री व आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे कॅबिनेट मिनिस्टर माननीय हसन मुश्रीफ साहेब, विनय कोरे साहेब आणि अमोल माडिक साहेब यांचा आम्ही आभार मानतो की यांनी आमच्या आंदोलनाला दाद देऊन त्यांना वारंवार आम्ही जे आंदोलन पुकारलं होतं त्याची दाद देऊन आणि त्याचा एक पाठपुरावा आमच्या महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा संघटना व कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्यातर्फे पाठपुरवठा घेऊन त्यांना त्यांनी एक अंशतः मान्यता दिली। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही आज भेटलो होतो। सर्वसाधारण आता सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, याच्यामध्ये जलसंधारण विभाग असेल, ग्रामविकास असेल, याची पण निधी मंजूर झालेली नाहीत, परंतु त्याचा निधी लवकरात लवकर उपलब्ध व्हावा यासाठी आता संघटना पुढे कार्यरत राहणार आहे। जलसंधारणाबद्दल आमचे मान्य उपाध्यक्ष शेलारसाहेब बोलते नाही, याच्याबद्दल आम्ही प्रधान सचिव साहेबांना आता मंगळवारी भेटणार आहे आणि जो निधी उपलब्ध झालेला आहे किंवा GR पास झालेला आहे याच्याबद्दल आम्ही नवीन स्कीम या SNS परिषदेमधून त्यांनी आम्हाला खर्च करणार आहेत व रेट्रोपेडिंग स्कीम याचा खर्च ते SNS स्पर्श या प्रणालीमधून किंवा PPMमधून करावा याच्यासाठी आम्ही त्याचा फॉलोअप घेणार आहे। कारण की हा निधी फक्त आता त्यांनी तत्वता मान्यता केलेला आहे, GR काढलेला आहे, परंतु हा निधी अजून खाली आलेला नाही। गेली 1.5 वर्ष झालं कॉन्ट्रॅक्टर खूप अडचणीत आहे, पण आता निधी लवकरात लवकर उपलब्ध झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही आता फॉलोअप घेणार आहे। याचं मंगळवार याचा पाठपुरावा चालू करून आम्ही पालकमंत्री पण यांच्याबद्दल चर्चा झाली। पालकमंत्री पण स्वतः याच्याबद्दल बोललेले आहेत की याचा पाठपुरावा माननीय गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे घेतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। अधिवेशनानंतर आमच्या विविध विभागातील आमचे जे सचिव होते त्यांच्याबरोबर आमचा संपर्क झाला होता, त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं। त्याच्या आधारेच पाणी पुरवठ्याचा हा GR निघालेला आहे, त्याला एक यश आलेलं आहे। त्याला कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट असोसिएशन व आमची महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटना याच्या याचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब जाधव साहेब, पाणीपुरवठ्याचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा अध्यक्ष मी माननीय किशोर जामदार, आमचे प्रशांत शेलार साहेब, सोहन दळवी साहेब, बाळासाहेब तुर्मे साहेब, जी पाटील साहेब, त्याच्याबरोबर आमचे संदीप सावंत साहेब, अशा सगळ्याच मधुकर कुंभार यांनी सर्वांनी त्याला साथ दिली आणि जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने सगळ्यांनी त्याला साथ देऊन मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभा केलं। त्याला एक अंशतः यश आलेलं आहे असं मी म्हणत आहे। आता आम्हाला हा दिलासा सरकारने दिलेला आहे, पण अजून आमचा दिलासा झालेला नाही। आम्हाला याच्यावरती अंतून लढा लढायचा आहे। आम्हाला ही पाणी पुरवठ्याचे, त्याच्याबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, याचे पैसे हे निधी खाली आल्याशिवाय आम्हाला दिलासा मिळणार नाही।